हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. तुमचं स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर. आणि आपण डिस्कस करत आहोत जे स्टेट बोर्ड्सचे पुस्तक आहेत त्यातील इयत्ता 8वी जे महत्त्वाचा विषय आहे ज्यामध्ये आपण आधुनिक भारताचा इतिहास अभ्यासत आहोत. यापूर्वी ह्याचा आपण म्हणजेच इयत्ता 8वीचाच भाग पहिला अभ्यासलेला आहे, तो चॅनलवरती उपलब्ध आहे, तुम्ही तो बघा. आणि त्याही पूर्वी जाऊन आपण जे काही स्टेट बोर्ड्सची रिव्हिजन आहेत म्हणजे समरी रिव्हिजन हे घेतलेले आहेत, ज्यामध्ये सायन्स कंप्लीट आहे. त्यानंतर जिओग्राफी पण आपण 6, त्यानंतर 8 आणि 9, त्यानंतर आपण हिस्ट्रीला सुरुवात केलेली आहे, त्यामध्ये इयत्ता 6वी आणि 8वीची हिस्ट्री आपण अभ्यासत आहोत. इयत्ता 7ची हिस्ट्री पण आपण लवकरच आणण्याचा प्रयत्न करूया. तर हे सगळे कोर्सेस किंवा हे सगळे व्हिडिओ बघा, कारण आता राज्यसेवा जवळ आलेली आहे, तुम्हाला या सगळ्यांचा फायदा होईल. बघा, सुरू करूया आपल्या आजच्या व्हिडिओ लेक्चरला, ज्यामध्ये तुम्ही आमच्या पेनड्राईव्ह कोर्सेसला पण अप्लाय करू शकता. हा कॉन्टॅक्ट नंबर आहे. आणि पेनड्राईव्हचा उपयोग काय तुम्हाला होईल बघा, तर हा 105 तासाचा ह्याच्यामध्ये व्हिडिओज असतील, ज्यामध्ये आपण बऱ्याच अंशी 70 ते 80% इथं स्टेट बोर्डला महत्त्व दिलेलं आहे. आणि आयोगसुद्धा स्टेट बोर्डवरतीच कसे प्रश्न विचारते हे मी तुम्हाला ह्या पूर्वीच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे. आणि तसं जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्हाला मी त्याची लिंक खाली पाठवते, त्यामध्ये तुम्ही बघू शकता की आयोग आपल्याला डायरेक्टली इनडायरेक्टली स्टेट बोर्डवरती प्रश्न कसे विचारतो. तर मग कॉन्टॅक्ट करा, ह्या नंबरवरती तुम्हाला पेनड्राईव्ह मिळून जाईल. त्यान बघा, पुढे बघूया आपण. कालपर्यंत आपण बघितलं की भारतामध्ये ब्रिटिश, त्यापूर्वी पोर्तुगीज, डच, ब्रिटिश, फ्रेंच कसे आले. आपापसातील येथील जे काही राजे होते किंवा प्रिन्सली स्टेट्स होते त्या सगळ्या गोष्टींवर त्यांनी लक्ष केंद्रित केलं. आणि ज्यांना मदत करता येईल, फ्रेंच आणि इंग्लंड किंवा इंग्रज यांनी तिथं मदत केलेली आहे आणि आपला हेतू तिथं साध्य केलेला आहे. म्हणजेच फोडा आणि राज्य करा ही नीती यांनी सुरुवातीपासूनच अवलंबली होती. जे सुरुवातीला व्यापारी म्हणून आले आणि हळूहळू राज्यकर्ते कशा बनत गेले हे आपण मागच्या भागामध्ये बघितलेलं आहे. तर तुम्ही अगोदर पार्ट 1 बघा, म्हणजे तुम्हाला पार्ट 2 समजण्यात येईल. बघा, आपण आता ब्रिटिश सत्ता जर आपण बघितलं तर साधारणतः प्लासीची लढाई 1757ची 23 जून, आणि त्यानंतर बक्सरचं युद्ध, त्यानंतर जे काही मराठ्यांचे युद्ध झाले होते, अँग्लो मराठा युद्ध, अँग्लो म्हैसूर युद्ध, अँग्लो सिख युद्ध, आणि जे काही आपण बघितलं की बक्सर आणि प्लासीमध्ये जर आपण बघितलं तर सुरुवात यांनी बंगालला हाताळण्यामध्ये प्लासीपासून सुरुवात केली आणि बक्सरनी त्याचा पाया जो होता तो भक्कम रवला ईस्ट इंडिया कंपनीच्या म्हणजे शासनाचा. तिथून पुढे जर आपण बघितलं तर ब्रिटिश सत्तेने भारतावरील किंवा ब्रिटिश सत्तेच्या भारतावरील परिणाम जर आपल्याला अभ्यासायचे झाले तर इथं खाली मी नोट केलेले आहेत, ज्यामध्ये पहिला आणि महत्त्वाचं परिणाम येतो तो म्हणजे दुहेरी राज्यव्यवस्था, अर्थातच त्याला ड्युअल ॲडमिनिस्ट्रेशन असं म्हटलं जातं. त्यानंतर ह्यांच्या पार्लमेंटने आपल्या देशासाठी किंवा आपल्या देशामध्ये राज्य करण्यासाठी केलेले कायदे जे ॲक्ट्स, मग त्यामध्ये सुरुवात होते 1773चा रेग्युलेटिंग ॲक्ट, 1784चा पिट्स इंडिया ॲक्ट, त्यानंतर बरेचसे कायदे येतात. आणि त्यानंतर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट, हे ते अशा बरेचसे कायदे यांनी आपल्यावर केलेले आहेत आणि तिथं शासन त्यांनी केलेलं आहे. त्यानंतर न्यायव्यवस्था, त्यात महत्त्वाचे म्हणजे इंग्रजांची आर्थिक धोरणे, आणि इंग्रजांच्या आर्थिक धोरणामध्ये त्यांनी आपली पिळवणूक कशी केली, त्यानंतर इथे जे धंदे होते, जुने उद्योगधंदे, त्यांचा ऱ्हास कसा केला, दुष्काळाला कशा प्रकारे आपण इथं सामोरे गेलेले आहोत. दुष्काळ पडलेला असताना यांनी दिल्ली दरबार भरवला होता, पण बाकीचे काही आपली गरीब जनता होती त्यांना कुठलीही मदत केलेली नाहीये. आणि जे काही महसूल व्यवस्था होती म्हणजे जमीन महसूल व्यवस्थेचे परिणाम सुद्धा आपल्याला खूप चांगल्या प्रकारे ह्यांच्यातर्फे भोगावे लागलेले आहेत. मग त्यामध्ये त्यांनी महसूल व्यवस्थेमध्ये जे काही आपल्याला बघू शकता की एक्सपेरिमेंट करता येतील, जसं की परमनंट सेटलमेंट आहे, त्यानंतर रयतवारी पद्धती आहे, किंवा मग अजून कुठली कायमधारा पद्धती जिला म्हटलं जातं परमनंट सेटलमेंटलाच. तर अशा वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब करून जितका जास्त महसूल आपल्या शेतकऱ्यांकडून यांना मिळवता येईल त्यांनी मिळवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि तिथंच त्यांनी आपलं म्हणजे शेतकऱ्यांचं तसेच जी काही सामान्य जनता होती त्यांचं शोषण, एक्सप्लॉयटेशन खूप चांगल्या पद्धतीने केलेलं आहे. आणि म्हणूनच पुढे दादाभाई नौरोजी यांनी ड्रेन थेरी म्हणजेच आर्थिक निस्सारणाचा सिद्धांत इथं मांडण्याचा प्रयत्न केला होता. ते एक महत्त्वाचे परिणाम आपल्या देशावरील ब्रिटिश सत्तेचे आहेत. मग बघूया कुठले कुठले. त्यातील पहिला आपण अभ्यासणार आहोत दुहेरी राज्यव्यवस्था, अर्थातच ड्युअल ॲडमिनिस्ट्रेशन. मग ह्या राज्यव्यवस्थेची किंवा ह्या ड्युअल ॲडमिनिस्ट्रेशनची सुरुवात अतिशय महत्त्वाकांक्षी असा हा म्हणूया आपण की रॉबर्ट क्लाईव्ह होता आणि ह्याने सुरू केलेली आहे ही दुहेरी
राज्यव्यवस्था. मग बघा, रॉबर्ट क्लाइव्ह याने 1764ला जे बक्सर झालं त्यानंतर लगेचच एका वर्षातच 1765 साली बंगालमध्ये म्हणजेच बिहार, बंगाल आणि ओरिसा या प्रांतामध्ये किंवा या प्रदेशामध्ये दुहेरी राज्यव्यवस्था अस्तित्वात आणलेली आहे, जिला आपण ड्युअल ॲडमिनिस्ट्रेशन असं सुद्धा म्हणून ओळखलं जातं. मग बघा, यामध्ये काय करायचं तर महसूल गोळा करण्याचं जे काम होतं ते कंपनीचं होतं किंवा कंपनीने ते हाती घेतलं. मग महसूल म्हणजे काय तर पैसा. मग पैसा गोळा करण्याचं काम कंपनी करणार, अर्थातच ईस्ट इंडिया कंपनी, आणि शांतता आणि सुव्यवस्था राखण्याचं काम बंगालच्या नवाबाकडे ठेवलं आणि यालाच दुहेरी राज्यव्यवस्था असं म्हटलं जातं. मग बघा, दुहेरी राज्यव्यवस्थेचे परिणाम हळूहळू दिसायला लागले आणि त्यातील पहिला महत्त्वाचा म्हणजे सामान्य जनतेकडून ईस्ट इंडिया कंपनी किंवा जे कंपनी होती इथं कर रूपाने महसूल किंवा वसूल करत होते पैसे, आणि कंपनीतील अधिकाऱ्यांनी स्वतःच्या खिशातच ती घालायला सुरुवात केली. मग इथून एका महत्त्वाच्या गोष्टीला सुरुवात झाली, तो म्हणजे भ्रष्टाचार. आणि ज्यावेळेस इथं काम महसूल गोळा करण्याचं कंपनीकडे होतं आणि शांतता व सुव्यवस्था राखण्याचं जे काम होतं ते बंगालच्या नवाबाकडे होतं. पण अशा ह्याच वेळामध्ये इथे खूप मोठा असा दुष्काळ पडला आणि आपण बघू शकता की लोक तिथं अन्न करून मेले, परंतु इथं ईस्ट इंडिया कंपनीनं कुठलंही महत्त्वाचं एक आपण पाऊल म्हणूया दुष्काळाच्या विरुद्ध इथं उचललेलं नाहीये. मग असं झालं की महसूल गोळा म्हणजेच पैसा कंपनीने घेतला आणि जो नवाब होता तो शांतता आणि सुव्यवस्था राखण्यामध्येच परेशान झाला, कारण पैसा जर नसेल इथं तर काहीच करू शकत नाही आणि तेच नवाबाकडून घडलेलं आहे. कारण पैशाची महत्त्वाची जी काही की होती ती यांच्याकडे होती आणि हा फक्त नाममात्र नवाब तिथं असायचा. त्यानंतर पुढे बघू हे कसं असायचं. बघा, ड्युअल ॲडमिनिस्ट्रेशनला किंवा दुहेरी शासन व्यवस्था ज्याला म्हटलं जातं त्यामध्ये नवाब नाममात्रच होता. दोन डेप्युटी नवाब असायचे, म्हणजेच जे की इथं ईस्ट इंडिया कंपनीकडून अपॉइंट केलेले असायचे आणि त्यांना काढून टाकण्याचा हक्क सुद्धा या नवाबाला नसायचा. कुणाला असायचा तर अर्थातच ईस्ट इंडिया कंपनीला, जे की दुहेरी शासन व्यवस्था म्हणून ओळखले जाते किंवा ड्युअल ॲडमिनिस्ट्रेशन सिस्टीम म्हणून इथं ओळखले जाते. मग पुढे बघूया. बघा, कंपनीच्या भारतावरील कारभारावर इंग्लंडमध्ये टीका होऊ लागली, कारण जेवढा इथं महसूल यांच्यातर्फे गोळा करण्यात येत होता तो येथील अधिकाऱ्यांच्या खिशामध्ये जात होता आणि अर्थातच अशामुळे इथं भ्रष्टाचार वाढला आणि कंपनी भारतामध्ये काय कारभार करत आहे यामधून किंवा यावरून इंग्लंडमध्ये एक हाहाकार माजला आणि तेव्हा कंपनीच्या कारभारावर नियंत्रण ठेवण्यासाठी इंग्लंडच्या पार्लमेंटने, इंग्लंडच्या संसदेने काही महत्त्वाचे असे कायदे इथं केले आणि इथूनच एक महत्त्वाची अशी आपण म्हणूया की लिस्ट सुरू झाली ब्रिटिशकालीन कायद्याची. त्यातील पहिला कायदा येतो 1773चा रेग्युलेटिंग ऍक्ट. आता रेग्युलेटिंग ऍक्ट म्हणजे याला नियामक कायदा म्हणून ओळखलं जातं आणि कंपनीच्या कारभारावर देखरेख ठेवण्यासाठी हा पहिला कायदा इथं पार्लमेंटने काय केला होता, पास केला होता. त्यानंतर दुसरा महत्त्वाचा कायदा येतो तो म्हणजे 1784 मध्ये आलेला पिट्सचा भारत विषयक कायदा. त्यानंतर 1813चा चार्टर ऍक्ट. पुढे येतात ते म्हणजे 1833चा चार्टर ऍक्ट आणि 1853चा चार्टर ऍक्ट. आणि पुढे येतो तो म्हणजे अतिशय महत्त्वाचा 1857च्या उठावानंतर तो म्हणजे 1858चा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट. मग ह्या ऍक्टनुसार काय होतं बघा, तर ईस्ट इंडिया कंपनीची जी सत्ता असते ती ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता भारतात पूर्णतः संपुष्टात येते आणि इंग्लंडच्या राणीच्या हाती आपल्या देशाचा कारभार जातो, ज्यामध्ये एक व्हॉइसरॉय पद सुद्धा निर्माण होते आणि भारत मंत्री हे सुद्धा पद तिथं काय होतं, तयार केलं जातं ह्या सगळ्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्यासाठी. बघू आपण थोडंसं शॉर्टमध्ये हे कायदे बघूया. बघा, 1773च्या रेग्युलेटिंग ऍक्टनुसार बंगालच्या गव्हर्नरला गव्हर्नर जनरल असा हुद्दा ह्या कायद्यानुसार देण्यात येतो, ज्याला आपण नियामक ऍक्ट किंवा नियामक कायदा म्हणून सुद्धा ओळखलं जातं. मग बघा, रेग्युलेटिंग ऍक्ट जो 1773 हा ब्रिटिश भारतातील एक कायदा होता. तो इसवी सन 1774 ते 1784 पर्यंत म्हणजे पूर्णतः 10 वर्ष हा इथं कार्यरत होता, कार्यान्वित होता. आणि त्यानुसार ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या व्यवहारावर जो भ्रष्टाचार माजला होता रॉबर्ट क्लाइव्ह याच्या दुहेरी शासन पद्धतीने किंवा दुहेरी याच्यानुसार ड्युअल ॲडमिनिस्ट्रेशननुसार त्यावर अंकुश ठेवण्यासाठी किंवा त्यांना लगाम लावण्यासाठी हा ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीनं हा कायदा काढला, इंग्लंडच्या पार्लमेंटने हा कायदा इथं काढला होता. मग आपण बघू पुढे. बघा, या ऍक्टनुसार लॉर्ड वॉरन हेस्टिंग्स हा गव्हर्नर जनरल बनला. बघा, पहिला गव्हर्नर जनरल. ठीक आहे.
आणि मुंबई आणि मद्रास, आता हे जेवढे काही मी इथं ब्ल्यू कलरमध्ये दिलेले आहेत त्यावर प्रत्येक एक्झाममध्ये एक एक प्रश्न आलेला आहे, त्यामुळे आपल्याला लक्षात ठेवायचे. बघा, मुंबई आणि मद्रास इलाख्यांच्या धोरणावर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार इथं वॉरन हेस्टिंग्स या गव्हर्नर जनरलला मिळाला आणि त्याच्या मदतीला 4 सदस्यांची समिती सुद्धा नेमण्यात आली होती त्याला त्याच्या कामामध्ये मदत करण्यासाठी. त्यानंतर पुढचा कायदा येतो तो म्हणजे 1784चा पिट्स भारत विषयक हा कायदा, जो की मंजूर झाला होता. आणि पिट हे इंग्लंडचे पंतप्रधान होते, त्यांच्या नावावरूनच हा कायदा इथं झालेला आहे. मग बघा, कंपनीच्या भारतातील राज्यकारभारावर पार्लमेंटचे नियंत्रण ठेवण्यासाठी एक कायम स्वरूपाचे नियामक मंडळ या कायद्यान्वये स्थापन करण्यात आलं होतं आणि कंपनीला भारतातील राज्यकारभाराविषयी आदेश देण्याचा अधिकार या मंडळाला देण्यात आलेला आहे. मग ह्या कायद्यानुसार तुम्ही बघू शकता एक इथं मंडळ स्थापन करण्यात आलं आणि राज्यकारभार विषयक अधिकार इथूनच प्राप्त झाला होता कंपनीला. तसेच पुढे जर आपण बघितलं तर बघा, भारतात इंग्रजांची सत्ता आणखीन भक्कम करण्यासाठी किंवा स्ट्रॉंग करण्यासाठी इंग्रजांना नोकरशाहीची सुद्धा गरज इथं भासायला लागली आणि त्यातूनच पुढे एक महत्त्वाचे असे लॉर्ड कॉर्नवॉलिस नावाचे व्यक्ती येतात आणि यांनी नोकरशाहीची निर्मिती इथं केलेली आहे. मग बघू आपण की बघा, मुलकी नोकरशाही हा इंग्रजी शासनाचा महत्त्वाचा घटक तिथं बनलेला आहे आणि कंपनीच्या अधिकाऱ्यांनी खाजगी व्यापार करू नये असा नियम त्याने घालून दिला आणि त्यासाठी त्यांनी जे काही इथं अधिकारी होते भ्रष्टाचार कमी करावा किंवा जे काही प्रायव्हेट जो काही ट्रेड इथं कंपनीचा करायचे हे अधिकारी, तर बघा हा यांनी कमी केलेला आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या पगारी वाढवलेल्या आहेत. अर्थातच पगार वाढली म्हणजे भ्रष्टाचार होणार नाही आणि इथं कंपनीचा खाजगी व्यापार इथं हे अधिकारी करू शकणार नाहीत. अशा महत्त्वाच्या 2 तरतुदी किंवा 2 महत्त्वाच्या सुधारणा कोणी केल्या होत्या तर लॉर्ड कॉर्नवॉलिस यांनी केल्या. ते खूप महत्त्वाचं ठरतं. बघा, ह्यावर सुद्धा प्रश्न येऊ शकतात. त्यानंतर बघा, प्रशासनाच्या सोयीसाठी त्याने इंग्रजांच्या ताब्यातील प्रदेशाची जिल्हावार विभागणी केली होती, डिस्ट्रिक्ट वाईज. आणि त्यामध्ये एक महत्त्वाचा अधिकारी ज्याला आज आपण कलेक्टर असं म्हणतो, दॅट इज जिल्हाधिकारी, हा जिल्हा प्रशासनाचा प्रमुख असे. मग त्याचे काय काय काम असे बघा, महसूल गोळा करणे किंवा कर गोळा करणे, त्यानंतर न्याय देणे, शांतता प्रस्थापित करणे, सुव्यवस्था राखणे, अशी महत्त्वाची कामे इथं जिल्हाधिकारी किंवा कलेक्टर पार पाडत असे किंवा त्याची जबाबदारी असेल. त्यानंतर अधिकाऱ्यांची भरती इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस म्हणजेच ICS या स्पर्धात्मक परीक्षेद्वारे तिथं केली जाऊ लागली होती. ही सुद्धा एक महत्त्वाची बाब आहे. मग त्यानंतर पुढे बघूया याच काळामधील न्याय व्यवस्था. मग न्याय व्यवस्था कशी होती तर बघा, पूर्णतः न्याय व्यवस्था इथं इंग्लंडमधील न्याय व्यवस्थेच्या धर्तीवर असायची, जी की इंग्रजांनी भारतात नवी न्याय व्यवस्था स्थापन केलेली आहे. आणि त्यापूर्वी आपल्या देशामध्ये आपण म्हणू शकतो की कुठलेही असं हे नसायचं, साधे सरपंच वगैरे असायचे आणि तेच तिथं न्यायनिवाडा करायचे. त्यामुळेच इथं एक महत्त्वाची अशी न्याय व्यवस्था असावी असं त्यांना वाटलं आणि इंग्लंडमधील न्याय व्यवस्थेच्या पूर्णतः धर्तीवर इंग्रजांनी भारतात एक नवीन न्याय व्यवस्था स्थापन केली, ज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यात मुलकी खटल्यासाठी दिवाणी न्यायालय व फौजदारी खटल्यासाठी फौजदारी न्यायालय असे स्थापन केले गेले आणि त्यांच्या निर्णयांच्या फेरविचारासाठी उच्च न्यायालय सुद्धा स्थापन केले होते, ज्यामध्ये बॉम्बे हायकोर्ट आहे किंवा मद्रास आहे किंवा अजून कुठले असतील तर ते सुद्धा इथं फेरविचार करण्यासाठी स्थापन करण्यात आले. आणि याचाच पुढे जर आपण बघितलं तर आपल्या देशामध्ये आता सुप्रीम कोर्ट आहे, त्यानंतर त्याच्या अंडर हायकोर्ट असतील आणि त्याच्यानंतर डिस्ट्रिक्टमध्ये परत दिवाणी आणि फौजदारी आणि त्यानंतर बरेचसे महसूल विषयक वगैरे अशा बरीचशी एक हेरार्की किंवा एक ट्री लाईक स्ट्रक्चर आपल्या देशामध्ये आता न्याय व्यवस्थेचं करत असतं काम. ठीक आहे. त्यानंतर बघू कायद्यापुढील समानता, अतिशय महत्त्वाची आहे. बघा, पॉलिटीमध्ये आजही हा कन्सेप्ट आहे, आपल्या देशामध्ये वापरला जातो. तर बघा, भारतामध्ये पूर्वी ठिकठिकाणी वेगवेगळे कायदे होते आणि आताही आपल्याला बऱ्याच ठिकाणी जसं खापंचायत वगैरे आपण बघतो तर असे वेगवेगळे कायदे बघायला मिळतात, पण आता तेवढं नाहीये प्रमाण, पूर्वी खूप असायचं. मग न्यायदानात जातीनुसार भेदभाव केला जात असेल आणि याचाच परिणाम म्हणून लॉर्ड मेकॉले माहित असतील बघा, लॉर्ड मेकॉलेच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या एका विधी समितीने कायद्याची संहिता तयार केली आणि यालाच किंवा सर्व भारतात एकच कायदा असावा किंवा असा एकच कायदा तिथं लागू केला गेला, ज्यामध्ये पुढे आपण जर बघितलं तर कायद्यापुढे सर्व समान आहेत हे तत्व आपल्या देशामध्ये इंग्रजांनीच रूढ केलं आणि या पद्धतीत सुद्धा काही दोष होते. मग आपण जर बघितलं तर युरोपीय लोकांवरील खटले चालविण्यासाठी स्वतंत्र न्यायालय व वेगळे कायदे अस्तित्वात होते
आणि याचाच परिणाम म्हणून पुढे एक इल्बर्ट बिल कॉन्ट्रोवर्सी होते, जे की लॉर्ड रिपन यांनी आणण्याचा प्रयत्न केला होता. त्यांचं असं म्हणणं होतं की युरोपीय लोकांवरील जे खटले आहेत किंवा युरोपियन्स, इंग्रज आहेत, ब्रिटिश आहेत, ब्रिटिशांवरील जे खटले आहेत ते फक्त ब्रिटिशच चालवू शकायचे. आणि त्यांचं असं म्हणणं होतं की ब्रिटिशांवरील खटले चालवण्याचा अधिकार सुद्धा भारतीय वकिलांना किंवा भारतीय जजेसला असायला पाहिजे. परंतु हे काही त्यांचं स्वप्न पूर्णतः सत्यात आलं नाही आणि त्यालाच म्हटलं जातं इल्बर्ट बिल कॉन्ट्रोवर्सी. हे आपण पुढे येणाऱ्या काही भागांमध्ये बघूया. मग अतिशय महत्त्वाचे असे युरोपीय लोकांवरील खटले भारतीयांना चालवण्याचा हक्क नव्हता आणि त्यांच्यासाठी वेगळे कायदे सुद्धा अस्तित्वात होते. म्हणूनच असं म्हटलं जातं की या पद्धतीत काही दोष आहेत, तर हो खरं आहेत. यातील पहिला दोष हाच असू शकतो. त्यानंतर पुढे जर बघितलं तर ब्रिटिश सत्तेच्या भारतावरील परिणाम, त्यामध्ये दुसरा परिणाम किंवा नेक्स्ट परिणाम असेल जमीन महसूल विषयक धोरण, ज्यामध्ये तुम्ही बघू शकता ज्यावेळेस इंग्रजी सत्ता किंवा इंग्रजांचा अंमल आपल्या देशात सुरू होता किंवा होण्यापूर्वी जर आपण विचार केला तर खेड्यातील अर्थव्यवस्था अशी स्वयंपूर्ण होती. ती बार्टर सिस्टीम होती, म्हणजेच वस्तू विनिमय पद्धत होती. परंतु ज्यावेळेस इंग्रजांनी इथे येण्यास सुरुवात केली किंवा इंग्रजांनी हळूहळू त्यांचे पाय पसरवण्यास सुरुवात केली, त्यावेळेस असं दिसून आलं की शेती व इतर उद्योग यांच्याद्वारे गावाच्या गरजा गावातच भागत असत आणि जमीन महसूल हे राज्याच्या उत्पन्नाचं प्रमुख साधन होतं. पण ही परिस्थिती केव्हा होती? इंग्रजांचा अंमल सुरू होण्यापूर्वी. परंतु ज्यावेळेस इंग्रज इथं आपल्या देशामध्ये हळूहळू पाय पसरत होते त्यावेळेस त्यांनी हा जो महसूल आहे हा पैशाच्या स्वरूपात घेण्यास सुरुवात केली, जो की महसूल यापूर्वी प्रामुख्याने धान्य रूपाने घेतला जाई. त्यानंतर शेतसारा भरण्यास जर उशीर झाला तरी शेतकऱ्यांकडून तिथून जमीन काढली घेऊन जात नसे किंवा काढून घेतली जात नसे. परंतु ही पद्धत ज्यावेळेस इंग्रज आले त्यावेळेस टोटली बदलली आणि पुढे वाढ झाली, ती म्हणजे पैसा, म्हणजेच रोख रकमेमध्ये इथं किंवा ठराविक वेळेतच शेतसारा भरावा लागेल अशी सक्ती शेतकऱ्यांवर करण्यात आली. त्यानंतर इंग्रजांनी जमिनीची मोजणी करून जमिनीच्या क्षेत्रानुसार शेतसाऱ्याची आकारणी निश्चित केली आणि उत्पन्न वाढवण्यासाठी इंग्रजांनी महसूल पद्धतीत खूप सारे बदल केलेले आहेत, ज्यामध्ये कायमधारा पद्धती आहे, रयतवारी पद्धती आहे, महालवारी पद्धती आहे. अशा वेगवेगळ्या पद्धती वेगवेगळ्या भागामध्ये आपल्या देशाच्या त्यांनी अप्लाय करायला सुरुवात केली किंवा अवलंबायला सुरुवात केली. आणि महसूल गोळा करण्याची इंग्रजांची जी पद्धत होती ती खूप वेगळी होती आणि वेगवेगळ्या भागात ती परत वेगवेगळी होती. त्यामुळे इथं शेतकऱ्यांचं शोषण होत असे आणि जर इथं रोख रकमेत आणि ठराविक वेळेत इथं शेतसारा जर शेतकऱ्याकडून भरला गेला नाही तर त्यांना सक्ती केली जायची आणि तिथूनच त्यांची जमीन जप्त केली जायची, असा नियम सुद्धा त्यांनी केला होता. मग नव्या जमीन महसूल व्यवस्थेचे अनिष्ट परिणाम येथील ग्रामीण जीवनावर झाले आणि तिथून आपण बघू शकतो जे शेत जमिनीचे मालक होते ते पुढे तिथं शेतातील काय झाले तर मजदूर ठरले गेले. तर हे खूप महत्त्वाची बाब आहे. मग बघा, शेतसारा भरण्यासाठी येईल त्या किमतीला शेतकरी पीक विकू लागले. मग त्यामध्ये फायदा हो, तोटा हो, नुकसान हो, काही हो, तर तिथं शेतसारा भरणं आवश्यक होतं. कारण शेतसारा जर नाही भरला तर ती जमीन जप्त केली जायची इंग्रजांकडून आणि ती दुसऱ्या व्यक्तीला द्यायला जायची. परत ती प्रोसेस तिथेही चालू असे. मग बघा, व्यापारी व दलाल वाजवीपेक्षा कमी दराने त्यांचा माल खरेदी करू लागले आणि प्रसंगी शेतकऱ्यांना सारा भरण्यासाठी सावकाराकडे त्यांच्या जमिनी सुद्धा गहाण टाकून कर्ज घ्यावे लागे. त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाले आणि शेतकरी त्यांच्याच जमिनीवर मजूर म्हणून सुद्धा काम करू लागले. तर अतिशय अशी अनिष्ट किंवा आपण म्हणू शकतो की फार वाईट परिणाम इथं इंग्रजांच्या जमीन महसूल विषयक धोरणामुळे आपल्या देशातील शेती आणि शेतकरी यांना इथं भोगावे लागलेले आहेत. त्यानंतर बघू शेतीचं व्यापारीकरण. आता शेतीचं व्यापारीकरण कसं झालं बघा. शेतीचं व्यापारीकरण आपल्याला जर लक्षात घ्यायचं असेल तर आपण चंपारण येथील गांधीजींनी जो लढा दिला होता ते एक बेस्ट एक्झाम्पल लक्षात ठेवू शकता. बघा, पूर्वी शेतकरी काय करायचे, म्हणजे इंग्रजांच्या पूर्वी, सत्तेच्या पूर्वी इथं शेतकरी प्रामुख्याने अन्नधान्य म्हणजेच गहू, ज्वारी किंवा अजून जे खाण्यासारखी पिके असायची तीच पिकवत असत आणि हे अन्नधान्य त्यांना घरच्या वापरासाठी आणि बाकी म्हणजे थोडेफार विकण्यासाठी तिथं उपयोगी पडत असत आणि त्यामधून त्यांची स्वतःची आणि गावाची गरज सुद्धा तिथं भागवली जायची.
परंतु असं झालं की काही दिवसानंतर म्हणजे ज्यावेळेस इथे इंग्रज आले त्यावेळेस असं लक्षात आलं की ह्या सगळ्यांमधून इंग्रजांना काही फायदा होत नाही आणि त्यांनी सुरुवात केली नगदी पिकांना. मग ती नगदी पिके कुठली आहेत? एकतर महत्त्वाचा पहिला म्हणजे कापूस, कापड तयार करण्यासाठी, त्यानंतर नीळ रंग तयार करण्यासाठी, तंबाखू, चहा इत्यादी नगदी पिकांना इंग्रज सरकारनं उत्तेजन देऊ लागले. आणि बघू शकता तुम्ही इकडे, आणि याचाच परिणाम पुढे जर बघितला आपण तर कशामध्ये झाला, तर ज्यावेळेस दुष्काळ पडला त्यावेळेस लोकांना अन्नधान्य खायला नव्हतं आणि जे शेतकरी पूर्वी अन्नधान्य पिकवत असत ते आता कापूस, नीळ, तंबाखू, चहा अशी महत्त्वाची नगदी पिकं पिकवत होते, ज्यामधून खाण्यास तर काही उरत नव्हतं, परंतु ह्या पिकांना पिकवून त्यांना मनासारखा भाव सुद्धा मिळत नसे. कारण इंग्रजी किंवा जे इंग्रज सरकार होतं त्यांचे जे व्यापारी होते ते खूप कमी भावामध्ये ही पिकं त्यांच्याकडून घेत असत आणि त्यांना व्यवस्थित किंवा योग्य तो मोबदला पण मिळत नसे. मग 1860 ते 1900 या काळात भारतात मोठे असे दुष्काळ पडलेले आहेत. परंतु इंग्रज राज्यकर्त्यांनी या दुष्काळ निवारणासाठी कुठलाही आणि कसलाही पुरेसे असे प्रयत्न इथे केलेले नाहीयेत. तसेच पाणी पुरवठ्याच्या योजनावर सुद्धा त्यांनी फारसा खर्चही केला नाही. आणि आपण बघू शकता मग कापूस, नीळ, तंबाखू, चहा असं जर उत्पादन इथं होत असेल तर मग खायचं काय? आणि अर्थातच दुष्काळामध्ये इथं लोकांचे प्राण गमवावे लागलेले आहेत. ही एक महत्त्वाची बाब आहे जे की शेतीच्या व्यापारीकरणामुळे इथं इंग्रजांनी आपल्या देशात तयार केली होती किंवा घडवून आणली होती. मग याचे परिणाम आपण बघितले. आता याचाच परिणाम एक आपण लक्षात ठेवू शकता, ज्यावेळेस इथं प्लासी झाली आणि त्यानंतर जर बक्सरचं युद्ध आपण बघितलं आणि रॉबर्ट क्लाइव्हनी जी दुहेरी शासन व्यवस्था आणली होती त्यानंतर एक मोठा दुष्काळ असा बंगालच्या भागामध्ये पडला होता. त्यामुळे लाखो लोकांना स्वतःचे प्राण गमवावे लागले होते. आणि इथूनच बघू शकता की असे दुष्काळ खूप सारे पडलेले आहेत आपल्या देशामध्ये, ज्यामुळे लोकांना इथे त्यांचा जीव गमवावा लागत होता. मग पुढे बघूया वाहतूक आणि दळणवळण व्यवस्थेमध्ये सुधारणा. आता तुम्ही म्हणाल की मॅडम वाहतूक आणि दळणवळण व्यवस्थेमध्ये त्यांनी सुधारणा केली, खूप चांगलं झालं, आज आपण ट्रेनने फिरतोय, बुलेट ट्रेनने फिरतोय, फास्ट ट्रेनने फिरतोय, एरोप्लेन्स आहेत आपल्याकडे. हो, वाहतूक व दळणवळण सुधारणेमध्ये किंवा व्यवस्थेमध्ये त्यांनी सुधारणा केलेली आहे, परंतु ती त्यांच्या स्वतःच्या फायद्यासाठी. ती कशी? बघा, आपला जो देश आहे तो असं म्हटलं जातं की आजही खेड्यापाड्यांमध्ये वसलेला आहे, खेड्यापाड्यांमध्येच आहे. म्हणूनच गांधीजी म्हणायचे खेड्यांकडे चला. आणि अर्थातच जे काही कच्चा माल तयार व्हायचा तो खेड्यांमध्ये शेतकरी पिकवायचे आणि त्यामुळेच हा खेड्यांमधील माल किंवा खेड्यांमधील जो कच्चा एक ही आहे माल आहे तो बंदरांपर्यंत किंवा मोठमोठ्या शहरांपर्यंत पोहोचविण्यासाठी इंग्रजांनी त्यांचा व्यापार वाढविण्यासाठी त्यानंतर प्रशासनासाठी भारतामध्ये वाहतूक आणि दळणवळण यांच्या आधुनिक सोयीसुविधा निर्माण केल्या. त्यामध्ये कोलकाता आणि दिल्ली यांना जोडणारा महामार्ग सुद्धा त्यांनी बांधलेला आहे. मग या महामार्गाचं नाव काय आहे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. बघा, कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचं कारण किंवा विचारण्याचं कारण हे आहे की तुम्ही थोड्या वेळासाठी तेवढं शोधता किंवा सर्च करता आणि ज्यावेळेस आपण असं सर्च करत असतो त्यावेळेस ती गोष्ट आपल्या मेंदूमध्ये कायमची फिक्स बसते. मला कमेंट एक अशी आली होती की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा, कमेंट बॉक्समध्ये सांगा, असं का म्हणता? तर बघा, तुमचा फायदा होतो त्यामध्ये. मला सांगायला काय नाही, 1 सेकंद लागतो, मी सांगून मोकळी होणार, परंतु तुम्ही नाही बघणार आणि ही गोष्ट तुमच्या लक्षात पण नाही राहणार. जेव्हा तुम्ही शोधता त्यावेळेस लक्षात येतं तुम्हाला की हो, मी हे शोधलं होतं आणि याचं उत्तर 101% हेच असायला पाहिजे. मग तुम्हाला याचा फायदा होईल. तर या रोडचं नाव तुम्ही मला सांगा. त्यानंतर बघा, 1853 साली मुंबई ठाणे म्हणजेच मुंबई ते बोरीबंदर असं म्हटलं जातं, हा रेल्वे मार्ग सुद्धा मार्गावर इथे आगगाडी धावू लागली होती. आणि यावेळी जर आपण बघितलं तर गव्हर्नर जनरल कोण होते? ते होते लॉर्ड डलहौसी. ठीक आहे, अतिशय महत्त्वाचे, ज्यांना आपण पुढे अभ्यासणार आहोत, यापूर्वी आपण अभ्यासलेलं आहे. मग त्याच वर्षी इथं टेलिग्राम म्हणजेच तारा यंत्राद्वारे संदेश पाठवण्याची यंत्रणा सुद्धा यांनी भारतात सुरू केली होती इंग्रजांनी. आणि ह्यांचाच वापर करून त्यांनी 1857चा उठाव इथं कसा मोडून काढला हे आपण येणाऱ्या भागांमध्ये बघूया. ज्यावेळेस आपले जे 1857 जे उठाव करते होते ते इथं कमजोर पडतात. ह्यांच्या सगळ्या या वाहतूक आणि दळणवळण व्यवस्थेत सुधारणा झालेल्या होत्या. मग ह्याचा उपयोग आपल्याला नाही झाला तर ह्याचा उपयोग इंग्रजांनी त्यांची व्यापार वृद्धी करण्यासाठी, त्यानंतर असे जे छोटे मोठे उठाव होतात ते मोडून काढण्यासाठी, तसेच प्रशासनाची सोय करण्यासाठी या वेगवेगळ्या वाहतूक आणि दळणवळण व्यवस्थेत त्यांच्या सुधारणा इथं महत्त्वाच्या ठरतात. त्यानंतर पुढे जर गेलो तर बघा,
या यंत्रणेने भारतातील प्रमुख शहरे आणि महत्त्वाची जी लष्करी ठिकाणं होती ती एकमेकांना जोडली आणि त्याचा फायदा आपण मी तुम्हाला परत एकदा सांगू शकते 1857च्या उठावामध्ये खूप चांगल्या प्रकारे यांनी करवून घेतला होता। मग त्याचप्रमाणे इंग्रजांनी डाक व्यवस्था म्हणजे पोस्ट सिस्टीम सुद्धा सुरू केलेली आहे आणि या सर्व सुधारणांमुळे भारतीय समाज जीवनावर दूरगामी परिणाम झाले। मग एक फायदा झाला की देशाच्या विविध भागांमधील लोकांचा परस्परांशी संपर्क वाढला आणि पुढे चालून इथं राष्ट्रीयत्वाची देशाची एकता किंवा जे अखंडता म्हणतो आपण ती भावना वाढीस लागली। आपण सर्व एकाच देशातील आहोत असं इथं वाटायला लागलं, जे की स्वातंत्र्याच्या नंतरही आपण बघू शकतो 565 पेक्षा जास्त संस्थाने इथे एकत्रित होती। एकत्रित म्हणण्यापेक्षा वेगवेगळी होती आणि इथं पुन्हा एक भारत देश, एक संध असा भारत देश तयार झाला ज्यामध्ये आपण प्रवास करतो तो इंडियन रेल्वेने किंवा भारतीय रेल्वेने। तर इथं बघू शकता की एक परस्परांशी संपर्क वाढून या गोष्टीचा उपयोग आपल्याला राष्ट्रीयत्व वाढवण्यासाठी झालेला आहे। मग त्यामुळे त्यांच्यातील एकतेची भावना वाढण्यास इथं हातभार लागला होता। तर हे जाणून घेतलं आपण वाहतूक व दळणवळण व्यवस्थेत सुधारणा केल्या ह्या संदर्भात। त्यानंतर बघू भारतातील जुने जे उद्योगधंदे आहेत त्यांचा ऱ्हास कसा केला गेला इंग्रजांकडून। अतिशय महत्त्वाचं आहे बघा, यांना फक्त त्यांचा व्यापार वाढवायचा होता आणि त्यांचा व्यापार वाढवत असताना त्यांनी भारतातील जे छोटे मोठे धंदे होते, लहान मोठे उद्योग होते, त्यांना कसं चिरडवता येईल त्या सगळ्याच पद्धतीचा त्यांनी अवलंब केला होता। मग बघा, भारतातून इंग्लंडला जाणाऱ्या मालावर इंग्रज सरकार जबरदस्त कर आकारत असे आणि उलट ज्यावेळेस इंग्लंडमधून पक्का माल तयार होऊन भारताच्या इथं बाजारपेठेत यायचा त्यावेळेस भारतात येणाऱ्या मालावर अतिशय कमी कर आकारण्यात येई। तसेच इंग्लंडमधून येणारा माल हा यंत्रावर तयार झालेला असे आणि त्यामुळे त्याचं मोठ्या प्रमाणात उत्पादन होत असे आणि खर्च कमी लागत असे। परंतु भारतातील माल किंवा भारतातील जर वस्तू आपण बघितल्या तर त्या हाताने तयार केल्या जायच्या किंवा हस्तकारागीर ते तयार करायचे, त्यांना वेळही खूप कमी लागायचा आणि त्यांची किंमतही महाग असायची। मग अशा वेळी जो फायदा झाला तो म्हणजे इंग्रजांना झाला आणि अशा स्वस्त मालाशी स्पर्धा आपल्या भारतीय कारागिरांना करणं कठीण झालं आणि याचाच परिणाम जर आपण बघितला तर भारतातील जे पारंपरिक उद्योगधंदे होते ते बंद पडले आणि असे अनेक कारागीर इथं बेकार झाले, बेरोजगार झाले, जे की पुढे चालून 1857च्या उठावामध्ये ते सुद्धा सहभागी होतात। मग हे सुद्धा आपण येणाऱ्या भागामध्ये बघणार आहोत। त्यानंतर बघू भारतात नवीन उद्योगधंद्यांचा विकास झाला तर तो कसा झाला। मग इंग्रज सरकारचा पाठिंबा, त्यानंतर व्यवस्थापनाचा अनुभव व भांडवल इत्यादी गोष्टींच्या अभावामुळे भारतीय उद्योजक मोठ्या संख्येने पुढे येऊ शकले नाहीत। परंतु अशा अडचणीवर मात करून काही भारतीय उद्योग उभारण्यासाठी पुढे सुद्धा आले, ज्यावर बघू शकता 1853 मध्ये कावसजी नानाभाई दावर यांनी मुंबईत पहिली कापड गिरणी सुरू केली होती। यावर प्रश्न 2017ची जी म्हणजे कंबाईन एक्झाम झालेली आहे PSI STI ची, त्यावर इथे प्रश्न विचारण्यात आला होता। बघा, अतिशय महत्त्वाचं हे वाक्य आहे। त्यानंतर पुढे जर बघितलं तर 1855 मध्ये बंगालमधील रिश्रा येथे तागाची पहिली गिरणी सुरू झाली आणि 1907 साली जमशेदजी टाटा यांनी जमशेदपूर येथे टाटा आयर्न अँड स्टील कंपनीचा पोलाद निर्मितीचा कारखाना स्थापन केला आणि भारतामध्ये कोळसा, त्यानंतर धातू, साखर, सिमेंट व रासायनिक द्रव्ये या उद्योगांना ही सुरुवात झालेली आहे। तर हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचे। तर ह्यावर प्रश्न येऊ शकतात, अतिशय महत्त्वाचे आहेत। त्यानंतर पुढे जर आपण बघितलं तर सामाजिक आणि सांस्कृतिक परिणाम सुद्धा या ब्रिटिश सत्तेचे आपल्या देशावर झालेले आहेत। मग आपण एक जर लक्षात घेतलं तर साधारणतः 19व्या शतकात युरोपमध्ये मानवतावाद, त्यानंतर बुद्धिवाद, लोकशाही, राष्ट्रवाद, उदारमतवाद ही जी मूल्ये होती या मूल्यांवर आधारित नवं असं युग तिथं साकारत होतं। मग पाश्चिमात्य जगातील या परिवर्तनाचे पडसाद भारतात सुद्धा उमटणे स्वाभाविक होते आणि ते उमटले सुद्धा। मग ती कशी उमटले आपण बघूया। बघा, इंग्रजांना प्रशासन चालवण्यासाठी भारतातील समाजाची ओळख करून घेणं अतिशय आवश्यक होतं आणि ती करून घेण्याचं त्यांनी ठरवलं सुद्धा। मग त्यासाठी त्यांनी येथील ज्या परंपरा होत्या, रूढी होत्या, इतिहास, साहित्य, कला, तसेच येथील संगीत, प्राणी, पक्षी यांचा अभ्यास करायला सुरुवात केली, यांना जाणून घ्यायला सुरुवात केली आणि ज्यावेळेस हे जाणून घेत होते त्यावेळेसच त्यांनी इथं आपण बघू शकता 1784 साली विल्यम जोन्स या इंग्रजी अधिकाऱ्याने कोलकाता येथे एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉल ही संस्था स्थापन केली। मग यावर प्रश्न आलेला आहे, तुम्हाला लक्षात ठेवायचे। त्यानंतर मॅक्स मिलर हे जर्मन विचारवंत होते, यांनी भारतीय धर्म, भाषा व इतिहास यांचा गाढा अभ्यास केलेला आहे।
बघा यावर जोड्या लावा सुद्धा आलेल्या आहेत. तुम्ही जर मागच्या आपण आधुनिक भारताच्या इतिहासावरील प्रश्न अभ्यासलेले असतील 100 टेस्ट, तर त्यावर यावर प्रश्न होता. मग बघा या उदाहरणामुळे आपणही आपला धर्म, त्यानंतर इतिहास, परंपरा यांचा अभ्यास करायला पाहिजे अशी जाणीव आपल्या नवशिक्षित जे काही भारतीय होते त्यांच्यामध्ये होऊ लागली. आणि पुढे जर आपण बघितलं तर राजाराम मोहन राय, त्यानंतर दादाभाई नौरोजी किंवा अजून ज्या महान व्यक्ती असतील किंवा नेते असतील, त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी उलगडायला सुरुवात केली आणि तिथूनच आपल्या देशावर ह्या शिक्षणाचा सुद्धा परिणाम झालेला आहे. त्यानंतर जर आपण बघितलं तर इंग्रजांनी भारतात अनेक कायदे केले जे आपण अभ्यासले, आणि त्यातही एक महत्त्वाचा कायदा जर बघितला तर तो म्हणजे 1829 मध्ये केलेला बेंटिकने सतीबंदीचा कायदा. तर आपल्याला माहिती आहे सतीबंदी म्हणजे काय, तर एखाद्या स्त्रीचा जर पती मरण पावला असेल तर तिला त्या स्त्री म्हणजे त्या पतीच्या चितेवरच तिला सुद्धा प्राण द्यावे लागायचे असे, आणि असा जाचक कायदा होता. भयावह अशी ही परंपरा होती. त्याच्या विरोधातच हा लॉर्ड विल्यम बेंटिक यांनी राजाराम मोहन रॉय यांच्या सोबत मिळून किंवा त्यांच्या मदतीने इथं हा कायदा काय केलेला आहे, तयार केलेला आहे, ज्यामुळं कितीतरी स्त्रियांना त्यांचे प्राण वाचवण्यासाठी मदत झालेली आहे. त्यानंतर पुढे एक महत्त्वाचा कायदा येतो तो म्हणजे 1856 मध्ये लॉर्ड डलहौसीने विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा केला होता, आणि हे कायदे समाज सुधारणेस पूरक सुद्धा ठरलेले आहेत. मग असे कायदे ज्या परंपरा होत्या त्यांना काय केलं होतं, बाजूला करून हे महत्त्वाचे असे कायदे सुद्धा इथे इंग्रजांनी केलेले आहे, आणि ज्याचा परिणाम अर्थातच आपल्या देशातील सामाजिक आणि सांस्कृतिक इथं जीवनावर ठरलेलं म्हणजे पडलेलं आहे. मग बघा प्रशासन चालवण्यासाठी ब्रिटिशांना इंग्रजी शिक्षण घेतलेल्या भारतीयांची गरज भासू लागली, आणि त्यामध्येच लॉर्ड मेकालेच्या शिफारशीनुसार 1835 मध्ये भारतात इंग्रजी शिक्षणाला सुरुवात झाली. कधी झाली? 1835 मध्ये. म्हणजे 1829 साली सतीबंदी कायदा आला, आणि त्यानंतर एक 6 वर्षांनी इथं लॉर्ड मेकॉले यांची शिफारस होती. त्या शिफारशीनुसार इथं इंग्रजी शिक्षणाला सुरुवात करण्यात आली. मग नव्या शिक्षणाद्वारे नवे पाश्चात्य विचार, आधुनिक सुधारणा, विज्ञान व तंत्रज्ञान यांची भारतीयांना ओळख करून देण्यात आली. आणि 1857 साली इथं तुम्ही बघू शकता कोलकाता, मुंबई, मद्रास म्हणजे चेन्नई, बघा सध्याचं चेन्नई, येथे विद्यापीठांची स्थापना सुद्धा झालेली आहे. तर ही इयर सुद्धा लक्षात ठेवा, आपल्याला हे इयर सुद्धा जोड्या लावामध्ये विचारले जाऊ शकतात. त्यानंतर पुढे जाऊया. बघा ह्या सगळ्या गोष्टी तर आपण अभ्यासल्या, पण 1857चा उठाव जो होतो तो कोणत्या कारणामुळे होतो तर हे आपण इथं अभ्यासणार आहोत. बघा त्यापूर्वीही काही उठाव झाले होते म्हणजे 1857च्या, तर तेही अभ्यासूया आपण. बघा इसवी सन 1757 म्हणजे साधारणतः प्लासी ते 1856 म्हणजेच लॉर्ड डलहौसीच्या काळापर्यंत भारतातील इंग्रजी सत्तेचा विस्ताराचा हा काळ म्हणून ओळखला जातो. मग 1856 पर्यंत जवळजवळ संपूर्ण भारतावर म्हटलं तरी चालेल तर इथं इंग्रजांची सत्ता प्रस्थापित झाली होती. आणि इसवी सन 1857 मध्ये भारतात इंग्रजांच्या विरुद्ध एक मोठा सशस्त्र असा उठाव झाला, ज्याला आपण राष्ट्रीय उठाव म्हणून ओळखतो किंवा राष्ट्रीय उठाव म्हणून हा प्रसिद्ध आहे. मग 1857 साली झालेला उठाव हा इंग्रजांविरुद्ध भारतात झालेला पहिला उठाव नव्हता. त्यापूर्वीही इंग्रजांविरुद्ध अनेक उठाव झाले होते, पण ते लोकल असल्यामुळं तिथल्या तिथे चिरडून टाकण्यामध्ये किंवा दाबून टाकण्यामध्ये इंग्रज यशस्वी झाले. मग त्याचा फायदा कसा केला त्यांनी तर दळणवळण व्यवस्थेमध्ये तुम्ही बघू शकता, वाहतूक, रेल्वे, त्यानंतर तारा यंत्रणा, पोस्ट किंवा त्यांनी जे नोकरशहा तयार केले होते, पोलीस शिपाई तयार केले होते, या सगळ्यांचा वापर करून हे छोटे मोठे उठाव तिथल्या तिथे त्यांनी काय केले होते तर चिरडून टाकले होते. पण पुढे जो उद्रेक झाला तो म्हणजे 1857 साली, परंतु तिथेही काही फारसं यश मिळालं नाही. हा पण एकाची भावना किंवा युनिटी ज्याला म्हटलं जातं ती तिथं वाढीस लागलेली आहे, तेही आपण बघूया, अभ्यासणार आहोतच. बघा मुर्शिद कुली खान हा बंगालचा संस्थापक म्हणून किंवा सुभेदार म्हणून ओळखला जातो, आणि 1740 मध्ये अलीवर्दी खान हा बंगालचा नवाब बनला. त्यानंतर 1756 मध्ये अलीवर्दी खान यांचा मृत्यू झाला, आणि पुढे 1756 सालीच सिराज उद्दौला म्हणजे त्यांचा नातू हा बंगालच्या नवाबपदी आला. मग बंगाल प्रांत हा भारतातील अत्यंत सुपीक समृद्ध असा प्रांत म्हणून ओळखला जातो, जसं आपण कालच्याही भागात बघितलेला आहे. आणि ईस्ट इंडिया कंपनीची नजर ह्या बंगाल प्रांतात होती. मग ईस्ट इंडिया कंपनीचे अधिकारी मुघल बादशहाकडून बंगाल प्रांत किंवा बंगाल प्रांतात मिळालेल्या व्यापारी सवलतीचा गैरवापर करत, ज्यामध्ये इथं नवाबाने याला विरोध करण्यास सुरुवात केली होती.
ज्यामध्ये इंग्रजांनी ज्यावेळेस इथे त्यांना हे व्यापार करण्याची परवानगी दिली होती, परंतु इंग्रजांनी नवाबाची परवानगी अर्थातच सिराजउद्दौलाची परवानगी न घेता कोलकाता येथील त्यांच्या ज्या वखारी होत्या त्या वखारीभोवती तटबंदी उभारण्यास सुरुवात केली होती। मग यामुळे सिराजउद्दौलाने इंग्रजांना वॉर्निंग देऊन सुद्धा त्यांनी ते थांबवलं नाही काम, आणि तिथंच सिराजउद्दौलाने इंग्रजांवर चाल करून कोलकात्याची वखार काबीज केली। आणि या घटनेने इंग्रजांमध्ये एक असंतोष निर्माण केला, ज्यामध्ये पुढे रॉबर्ट क्लाइव्ह याने मुत्सद्देगिरीने जो नवाबाचा सेनापती होता मीर जाफर याला आपल्या बाजूने वळवून घेतले नवाब पदाचा आमिष दाखवून। आणि पुढे ज्यावेळेस इथं सिराजउद्दौला आणि अर्थातच जे आपण म्हणू शकतो की जे रॉबर्ट क्लाइव्ह होते यांच्यामध्ये जे काही युद्ध झालं त्याला प्लासीचं युद्ध म्हणून ओळखलं जातं, तर त्यामध्ये मीर जाफर हा सेनापती असून त्याने इथं त्याच्या सैन्याला या लढाईमध्ये उतरवलंच नाही आणि नाईलाजाने इथं सिराजउद्दौलाचा पराभव झाला। आणि बघू शकता अशा प्रकारे 1757 मध्ये जे प्लासीचं युद्ध झालं होतं तिथूनच इंग्रजांनी बंगालच्या म्हणजेच बिहार, बंगाल आणि ओडिसा ह्या प्रांतामध्ये किंवा ह्या प्रांताला एकत्रितरित्या बंगाल म्हटलं जायचं, तर इथं त्यांनी पाया रोवला। आणि ज्यावेळेस इथं युद्ध झालं होतं तर मीर जाफरच्या नेतृत्वाखाली नवाबाचं लष्कर युद्धात उतरलंच नाही आणि इंग्रजांच्या पाठिंब्याने मीर जाफर बंगालचा नवाब बनला। मग पुढे त्यांना विरोध केला, त्याचा जावई मीर कासिम याला त्यांनी नवाब बनवले आणि मीर कासिमने इंग्रजांच्या बेकायदेशीर व्यापाराला आळा घालण्याचा प्रयत्न करताच पुन्हा मीर जाफरलाच त्यांनी नवाब पदावर आणलं। तर हे आपण जाणून घेतलं थोडंसं प्लासीच्या लढाईबद्दल। तर बघा एक अंधार कोठडीची घटना सुद्धा इथं घडलेली आहे आणि त्याच्याच विरोधात इथं इंग्रज चौताळले आणि पुढे प्लासीची लढाई झाली, तर हे आपण मागच्या भागामध्ये सुद्धा बघितलेलं आहे। मग बघा पुढे एक युद्ध होतं ते म्हणजे बक्सरचं। आता बक्सरच्या युद्धामध्ये काय होतं तर जे काही इथं प्लासीच्या लढाईमधील जो मीर कासिम होता त्याला नवाब केलं होतं, परंतु विरोध करता काढून टाकलं आणि अयोध्येचा नवाब शिजाउद्दौला तसेच मुघल बादशाह शाह आलम यांनी इंग्रजांविरुद्ध एक मोहीम काढली एकत्र या तिघांनी। आणि त्याचाच परिणाम पुढे 22 ऑक्टोबर इसवी सन 1764 मध्ये बिहार येथील बक्सर येथे एक युद्ध सुरू झालं, ज्याला बक्सरचं युद्ध म्हणून ओळखलं जातं। आणि या युद्धामध्ये ह्या तिघांच्या विरुद्ध म्हणजेच कोणाच्या मीर कासिम, शिजाउद्दौला आणि मुघल बादशाह शाह आलम या तिघांच्या एकत्रित मोहिमेविरुद्ध इंग्रजांचा विजय झाला। मग या लढाईनंतर एक तह झाला तिकडे, ज्याला ट्रीटी ऑफ अलाहाबाद किंवा अलाहाबादचा तह असं म्हटलं जातं। या अलाहाबादच्या तहानुसार बंगालच्या सुब्यात दिवाणी म्हणजेच महसूल गोळा करण्याचा जो अधिकार आहे हा ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला मिळाला। आणि इथूनच पुढे बघू शकता 1765 मध्ये इथं रॉबर्ट क्लाइव्हने ड्युअल ॲडमिनिस्ट्रेशन किंवा जे आपण म्हणू शकतो की द्विशासनाची पद्धती जे आहे ते तिथं काय केली सुरुवात केली होती। मग बघा भारतात ज्या ज्या भागात इंग्रजांची सत्ता स्थापन झाली तेथील लोकांना इंग्रज शासनाचे दुष्परिणाम भोगावेच लागले, ते आपण बघलेलेच आहेत। आणि त्यांच्या विरोधात अनेक लढे सुद्धा झालेले आहेत, ज्यामध्ये शेतकरी, कारागीर जे बेरोजगार झाले होते, शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या होत्या, जप्त करण्यात आल्या होत्या, त्यानंतर आदिवासी यांचे जंगल हक्क त्यांनी बंद केले होते, नाकारले होते, त्यानंतर फकीर, सैनिक अशा विविध गटांनी हे लढे दिले होते। तर सैनिक का आले तर सैनिक आपण बघू शकता कारतुसाचं एक प्रकरण आहे, त्याला गायीची आणि डुकरांची चरबी लावलेली असायची। आणि त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे जी वागणूक इथं इंग्रजांना दिली जायची किंवा इंग्रज अधिकाऱ्यांना किंवा सैनिकांना दिली जायची ती भारतीय सैनिकांना दिली नाही जायची। तसंच त्यांना दाढी वाढवणे, गंध लावणे अशा गोष्टींमध्ये सुद्धा त्यांना विरोध असायचा आणि भारतीय सैनिकांना साता समुद्रापार पलीकडे इथं लढाईसाठी सुद्धा नेलं जायचं, जे की समुद्र ओलांडून पलीकडे जाणे हे धर्मभ्रष्ट होण्यासारखं आहे असं मानलं जायचं त्यावेळेला। तर आता आपण जातो त्यावेळेला तशी एक हे होती, ठीक आहे, पद्धत होती। मग बघा इसवी सन 1763 ते 1857 या काळात बंगालमध्ये प्रथम संन्याशांचा व त्यांच्यानंतर फकीरांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी लढे दिले। असे लढे गुजरात, राजस्थान, महाराष्ट्र म्हणजे आपल्या राज्यातही तसेच दक्षिण भारतातही झालेले आहेत, ज्यामध्ये छोटा नागपूर भागातील कोलाम, त्यानंतर ओडिसातील गोंड, महाराष्ट्रातील कोळी, भिल्ल, रामोशी यांनी इंग्रजांविरुद्ध इथं लढे दिलेले आहेत। मग आपण थोडेसे बघूया 1857च्या पूर्वीचे लढे कोणते कोणते आहेत। मग बघा महाराष्ट्रात उमाजी नाईक यांनी रामोशी बांधवांना व स्थानिक युवकांना संघटित करून इंग्रजांच्या विरुद्ध लढा दिलेला आहे, बंड केलेला आहे। आणि इंग्रजांच्या लष्करातील हिंदी शिपायांनी देखील आपल्या अधिकाऱ्यांविरुद्ध वेळोवेळी लढे दिलेले आहेत।
मग त्यापैकी 1806 सालच्या वेल्लोर तसेच 1824 सालचा जो बराकपूर येथील दोन्ही लढे आहेत हे विशेष उग्र स्वरूपाचे होते, ज्यामध्ये इंग्रजांच्या विरोधी झालेले हे लढे सर्व स्थानिक स्वरूपाचे होते आणि त्यामुळे इंग्रज हे सहज यांना मोडून काढण्यामध्ये यशस्वी झाले। परंतु त्यामुळे लोकांमधील जो असंतोष होता तो फक्त दडपला गेला, तो नाहीसा करू शकले नाही। आणि त्याचाच पुढे जर आपण बघितलं तर पुढे एक महत्त्वाचा असंतोषाचा वणवा 1857 मध्ये पेटला किंवा भडकला, ज्यामध्ये आपण बघू पुढच्या भागामध्ये 1857चा उठाव डिटेलमध्ये। मग त्यातील पहिला बघूया 1857च्या पूर्वीचा फकीरांचा उठाव। याचं ठिकाण होतं बंगाल, त्यानंतर नेतृत्व मजनूम साहा आणि फकीर म्हणजेच बंगालमधील धार्मिक मुसलमान समूह या फकीरांच्या उठावामध्ये सामील होते। त्यानंतर संन्याशांचा उठाव बंगाल, जो की 1770 ते 1820 या दरम्यान झालेला आहे आणि याचं प्रमुख कारण होतं यात्रेकरूंना तीर्थस्थानाला जाण्यास प्रतिबंध करण्यात आला होता आणि या उठावाचा उल्लेख बंकिमचंद्र चॅटर्जी यांची जी आनंदमठ ही कादंबरी आहे या आनंदमठ या कादंबरीमध्ये केला गेलेला आहे। तर ह्यावर प्रश्न आला होता संन्याशांचा उठावाचा उल्लेख कोणत्या कादंबरीमध्ये आहे किंवा कोणत्या लेखकाच्या कादंबरीमध्ये आहे, ठीक आहे। त्यानंतर बघूया पुढचा महत्त्वाचा उठाव म्हणजे कुका उठाव, जो की पंजाब या प्रांतामध्ये झालेला आहे, ज्यामध्ये या उठावाची सुरुवात जवाहरलाल भगत आणि बालक सिंग यांनी केली, ज्यामध्ये हजारो या नावाचे ठिकाण त्यांचे मुख्यालय होते आणि आंदोलनाचा मुख्य उद्देश होता शीख धर्मातील अंधश्रद्धा दूर करणे। 1872 मध्ये राम सिंह यांना रंगूनला निर्वासित करण्यात आलं, तर हे महत्त्वाचा कुका उठाव होता। त्यानंतर सावंतवाडीचा उठाव, जो की महाराष्ट्रामध्ये 1844 मध्ये झाला आणि त्याचं नेतृत्व फोंडा सावंत यांनी केलेलं आहे। त्यानंतर पुढे होता तो म्हणजे पाळेकरांचा उठाव, ज्यामध्ये दक्षिण भारतामध्ये झालेला आहे 1801 ते 1805 या दरम्यान आणि नेतृत्व केलं होतं कट्टाबोम नायकम यांनी। त्यानंतर पुढे जाऊया बघा चोरोंचा उठाव, जो की 1800 ते 1802 या काळामध्ये झालेला आहे आणि बिहार नेतृत्व भूषण सिंह यांनी केलं होतं। त्यानंतर वेल्लोर म्युटिनी ज्याला म्हटलं जातं किंवा शिपायांचा उठाव म्हणून ओळखला जातो, जो की 1806 दरम्यान झालेला आहे आणि टिपू सुलतानच्या वंशजांनी शिपायांना साथ दिली, तसेच शिपायांचा हा पहिला उठाव होता। बघा यावर प्रश्न येऊन गेलेला आहे, लक्षात ठेवायचे। त्यानंतर नायक उठाव मेदिनापूर जिल्हा बंगाल, याचं नेतृत्व केलं होतं अचल सिंह यांनी। त्रावणकोर उठाव नेतृत्व वेल्लुथम्पी यांनी केलं आणि फ्रान्स व अमेरिकेकडे मदतीची मागणी सुद्धा यांनी केली होती। त्यानंतर बरेलीचा उठाव 1816 दरम्यान झालेला आहे आणि नेतृत्व केलं होतं मुफ्ती मोहम्मद ऐवज यांनी। त्यानंतर अलीगडचा उठाव 1817 साली आणि दयाराम आणि भगवंत सिंह यांनी याचं नेतृत्व केलं होतं अलीगडच्या उठावाचं। त्यानंतर अजून एक महत्त्वाचा उठाव ठरतो तो म्हणजे पाईकांचा उठाव। बघा ओडिसामध्ये मध्ययुगीन काळापासून एक पाईक पद्धती अस्तित्वात होती, तर पाईक पद्धती बघा, आणि तिथल्या निरनिराळ्या स्वतंत्र राजांचे जे खडे सैनिक होते त्यांना पाईक असं म्हटलं जायचं। मग राजांनी या पाईकांना जमीन कसण्यास मोफत दिल्या होत्या, त्या कसून ते आपला उदरनिर्वाह करत। मग त्या बदल्यात युद्धांचा प्रसंग उद्भवला तर त्यांनी आपल्या राजांच्या बाजूने लढायला उभे राहायचे अशी तिथं अट असायची। मग इसवी सन 1803 मध्ये इंग्रजांनी ओडिसा जिंकून घेतलं आणि इंग्रजांनी पाईकांच्या ज्या काही वंश परंपरागत तिथं जमिनी त्यांना दिलेल्या होत्या त्या काढून घेतल्या आणि त्यामुळेच इथं एक संताप झाला तो म्हणजे पाईकांचा आणि त्यांनी इथं इंग्रजांच्या विरुद्ध उठाव केला, ज्यामध्ये तुम्ही बघू शकता इंग्रजांनी लावलेल्या करांमुळे मिठाच्या किमतीत सुद्धा वाढ झाली होती आणि ही वाढ होऊन सामान्य लोकांचं जीवन सुद्धा तिथं असह्य झालं होतं। मग याचाच परिणाम जर बघितला आपण तर 1817 मध्ये इंग्रजांविरुद्ध पाईकांनी सशस्त्र उठाव केला आणि या उठावाचं नेतृत्व बक्षी जगनबंधू विद्याधर यांनी केलेलं आहे, तर हे आपल्याला लक्षात ठेवायचे। बघा हे जे व्हिडिओ आहेत किंवा हे जे आपले व्हिडिओ लेक्चर्स आहेत हे अतिशय महत्त्वाची आपली स्टेट बोर्डची जी पुस्तके आहेत त्यावर आधारित आहेत आणि आयोग कशा प्रकारे स्टेट बोर्डवरती प्रश्न विचारतो हे तुम्हाला मी एका व्हिडिओ लेक्चरमध्ये सांगितलं सुद्धा आहे, त्याची लिंक तुम्हाला मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करेन, ज्यावरून तुम्हाला स्टेट बोर्ड्स किती महत्त्वाची ठरतात हे लक्षात येईल। मग आपण इथं इयत्ता 8वीचा इतिहास आपण अभ्यास होतो, जो म्हणजे आधुनिक भारताचा इतिहास आहे आणि बाकी सुद्धा सब्जेक्ट आपण जसे की जिओग्राफी आहे, त्यानंतर इतिहास आणि महत्त्वाचं म्हणजे इकॉनॉमिक्स या सब्जेक्टचे सुद्धा आपण बाकीचे जे काही राहतील आपल्या राज्यसेवेच्या अगोदर आणि बाकी म्हणलं तर कंबाईनच्या अगोदर आपण पूर्ण करूया, ज्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल। मग आपण ह्या लेक्चरला इथंच थांबूया। तुम्ही जास्तीत जास्त या व्हिडिओ लेक्चर्सला शेअर करा, म्हणजे आपले जे विद्यार्थी मित्र
कुठलेही क्लासेस न लावता अभ्यास करतात त्यांना या सगळ्यांची मदत होईल, त्यांना या सगळ्यांचा फायदा होईल. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.